हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिनी ब्लॉग विथ रेश्मामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मी आहे रेश्मा आणि मी राहते बँगलोरमध्ये. जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मम्मी पप्पा मला भेटायला आले होते आणि ते फक्त मोजून 4च दिवस आले होते आणि हा व्हिडिओ माझा जवळजवळ एक 5-6 दिवस लेट चालू आहे. आणि मम्मी पप्पा आले पण गेले पण, त्यांच्या गावची यात्रा झाली पण, शंभूला पण घेऊन गेले. एवढं सगळं झालं, मला ब्लॉग बनवायला टाईमच नाही भेटला. आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं, तुम्ही बघितलं असेल तर कुरडई ते वगैरे सगळं घेऊन आले. ते थोड्याशा ओल्या वाटल्या मला, त्याच्यामुळे मी उन्हात वाळायला घातलं होतं. आणि आता मग काम काय करायचं म्हणून मी आज बटाट्याचे चिप्स बनवायला घेतले, कारण की शंभू गावाला गेला होता आणि मला घरी असं घर असं पूर्ण खायला उठलेलं नाही का, काय करून काय नको. त्याच्यामुळे मी असं हे बटाट्याचे चिप्स करायला घेतले होते. आता मला त्या व्हिडिओमध्ये अपलोड करायला टाईम नाही भेटला, की शंभू सांगायला पण टाईम नाही भेटला की मम्मी पप्पा खास त्याला न्यायला आले होते, त्याच्यामुळे तो जाणार होता. मला सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे मला फुल व्लॉग बनवायला टाईम नाही भेटला त्या दिवशी. त्यांना जायचा आणि यांना नाईट होती आणि आम्ही स्टेशनवरती सोडून परत मागे येणार होतो. पण शंभू जास्तच म्हणजे इथं जवळ बोमसांद्रात सोडून येणार होतो, पण शंभू चाललायच म्हणून म्हणलं थोडंसं आणखी थोडासा टाईम स्पेंड करायला भेटेल त्यांच्यासोबत, म्हणून आम्ही बोमसांद्राला न जाता आम्ही मेट्रोने गेलो होतो मॅजेस्टिकपर्यंत. म्हणजे ते 4 दिवस मला कसे गेले काय गेले काही कळलंच नाही, कारण की त्यांच्यासोबत काही टाईम कसा गेला काही कळलंच नाही. आता ते गेल्यानंतर ना घरी मला सुट्टी होती आणि ह्यांची पण नाईट चालू होती. आता करायचं काय, त्याच्यामुळे मी बटाट्याचे चिप्स करायला घेतले होते. आणि त्याच दिवशी माझी एक फ्रेंड पण जाणार होती, मी आधी पुढे सांगते तुम्हाला. आणि थोडं म्हणजे एक तेवढे 4 दिवस फुल गेले, पण त्याच्यानंतर ना मला म्हणजे नाही का पूर्ण ब्लँक झाले, काय करायचं काय नाही. कारण की आता खूप दिवसानंतर ना शंभू पहिल्यांदा माझ्यापासून थोडासा लांब चालला होता, कारण की आज स्कूलवरून झालं का मी झालं का स्कूल, म्हणजे तेवढा तो स्कूलला जायचा मी पण स्कूलला जायचं. त्याच्यामुळे काय तेवढी एवढी म्हणजे एवढंच काय कळत नव्हतं की म्हणजे नाही का तो सोबतच असतो म्हणून. आणि असला की आमच्या दोघांच्या सारखं तू तुम्ही मी चालूच राहायचं नाही का. आता तो दिसायला जरी बारीक असला तरी बोलायला माझ्या पुढचा आहे. एखाद्या व्हिडिओ दाखवून मी त्याला. आणि मला पूर्ण म्हणजे नाही घर सुनं सुनं वाटत होतं, कारण की त्या दुसऱ्या दिवशी यांची लगेच फर्स्ट शिफ्ट चालू होत होती आणि मी एकटीच होते घरी, मला सुट्टी होती. काही काम करायचं म्हणून मी बटाट्याचे चिप्स करायला घेतले होते आणि तेच चाललं होतं माझं चिप्स. मला असं म्हणजे नाही का बटाट्याचे चिप्स करायला सोपे वाटले सुरुवातीला. साल वगैरे काढली आणि माझ्याकडे दुसरं काही नव्हतं, त्याच्यामुळे मी साल काढून लगेच ते बटाट्याचे चिप्स पाण्यात ठेवले होते. 1-2 तास पाण्यात भिजवून ठेवले मी त्यांना. त्याच्यानंतर मी त्याच दिवशी, कारण की मला एकच दिवस सुट्टी होती आणि दुसरा दिवस असा नव्हता की मला ते रात्रीभर दिवसभर भिजत घालायचं आणि मग हे करायचं, तेवढा टाईम नव्हता. त्याच्यामुळे मी फक्त त्यांना 2 तास पाण्यात ठेवलं आणि 2 तासानंतर त्यांना गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून उकळून घेतलं. आणि त्याच दिवशी जेवढे बटाटे करायला किसायला सोपे आहेत ना, तेवढे बटाटे शिजवून घेतल्यानंतर ना त्यांना असं जेवढे आपण पैसे मोजलेले नसतात ना, तेवढे ते बटाट्याचे चिप्स असं एक एक सेपरेट काढून ठेवावं लागतं. तेवढंच तीच एक थोडीशी जास्त मेहनत वाटली मला त्याच्यात. आणि एकटीच होते, त्याच्यामुळे माझा दिवस पण गेला, माझं सगळं काम पण झालं. आणि यांना सकाळी फसी होती, त्याच्यामुळे सकाळचं सगळं काम माझं आवरलं होतं. माझ्या स्वयंपाकासहित सगळं मी आवरून ठेवलं होतं. फक्त दिवसभर बटाट्याचे चिप्सच केलेत. चिप्स केले, त्यांना उकडून घेतलं, पाण्यातून बाहेर काढलं, वाळायला टाकले. आणि जे मी मी सांगितले त्या व्हिडिओमध्ये नाही का सुरुवातीला जसं मी बोलले की माझी अजून एक फ्रेंड शिफ्ट होती आणि तिचंच सगळं सामान वगैरे बाहेर म्हणजे गाडीत भरायचं चाललं होतं त्यांचं. आणि ती जवळजवळ मी पहिल्यांदा बँगलोरमध्ये आले होते ना 2021ला. ती माझी पहिली मराठी आणि आपल्याकडची पहिली मैत्रीण होती, जिला की मी ओळखत होते. आणि होतं थोडंसं बिल्डिंगमध्ये अंतर होतं. आणि शंभू थोडासा मोठा होता त्या टायमाला. ज्यावेळेस मी बँगलोरला शिफ्ट झाले त्यावेळेस शंभू होता 1 वर्षाचा. जस्ट त्याचा बड्डे केला डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये मी शिफ्ट झालो होती बँगलोरला. आणि जो बँगलोरमध्ये शिफ्ट झाल्यानंतर ती पहिली होती अशी की तिच्या मुलाचा बड्डे होता. प्रज्वलची मम्मी प्रज्वल शिफ्ट होतं. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलास आणि शंभू, प्रज्वल आणि रियांश गावाला गेला आहे आणि प्रज्वलने शिफ्ट केलं आहे आता. कारण की UKGमध्ये त्यांनी म्हणजे आता UKGमधून फर्स्ट स्टँडर्डला जाणार ना, त्यांनी ॲडमिशनमुळे त्यांनी शिफ्ट केलं होतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस मी तिला बोलले होते, ज्यावेळेस तुम्ही शिफ्ट करताय सामान वगैरे भरून झाल्यानंतर जायच्या आधी आमचं थोडंसं गाडी घेऊन जा म्हणून. तेच मग थोडंसं खाली गेलो आम्ही. आता मी खाली गेल्यानंतर सुरुवातीला मी घेतलं, त्याच्यानंतर आमच्या तिथून पुढे गप्पा चालू झाल्या, कधी शिफ्ट होत आहे काय होत आहे, आधीमध्ये येत जा वगैरे एवढं त्याला. कारण की ना एक आपलं असं बॉन्डिंग बनून जातं ना. आमचं 6 वर्षात एवढं बॉन्डिंग चांगलं झालं होतं ना की आमचं मुलांना सोडायला सोबत, घ्यायला सोबत. आणि ती सुरुवातीला आधी जॉबला नव्हती, आता ती जॉबला होती, त्याच्यामुळे त्यांनी शिफ्ट केलं होतं. आणि प्रज्वलचं ॲडमिशन पण त्यांनी त्याच साईडला घेतलं होतं, चंदापूरला ते शिफ्ट झालेत म्हणून. आणि टाईम कसा गेला काही कळलंच नाही मला. सुरुवातीला गेल्यानंतर मी व्लॉग चालू केला आणि तिथं गेल्या खाली नंतर त्यांच्यासोबत बोलण्यात आणि ते टाईम नाही भेटला, त्याच्यामुळे मी पण जास्त काही
तिथे गेल्यानंतर थोडंसं बाय बोललो आणि थोडा एक इमोशनल आमचा तो बॉन्ड असतो सगळ्यांसोबत, कारण की आम्ही पण, मला पण माहिती मी पण जास्त दिवस इथं राहणार नाही, कधीतरी मला पण शिफ्ट करायचं आहे. पण असतं नाही का एक चांगली बॉन्डिंग म्हणून जाते. कधी आपलं कुणी नसतं ना, मग ज्यांच्यासोबत आपलं चांगले बॉन्डिंग झालं आहे ते कधीतरी सोडून जाणार, मला थोडासा इमोशनल होऊन जातं. तिला बाय बोलून आल्यानंतर मी बटाटे चिप्स, बटाटे उकडायला टाकले होते ते उकडून घेतले आणि वाळत टाकायला चालू केलं. आता ते माझा मी जसं आधी सांगितलं की माझा पूर्ण दिवस त्याच्यातच गेला, त्याच्यामुळे मग सगळं बटाट्याचंच करून घेतलं आज बटाटे आणि तसंच आवरलं. आता माझी हालत खराब झाली आहे एवढे चिप्स करता करता. आता ते ओलेत, अजून जे आधी टाकलेत ते सुकलेत. आता त्यांना पलटी पण मारायची. बघू आता आधी काहीतरी पोटा पाण्याचं बघू आणि मग बघू त्यांना काय करायचं काय नाही. 2 दिवस राहिले तरी काय हरकत नाही. सुरुवातीला मी खूप म्हणजे नाही का जोरात चालू केलं काम करायला, पण जसं जसं माझं काम कमी कमी होत होतं तसंच मला जास्त कंटाळा येत होता, कारण की तेच काम सारखं सारखं करायचं होतं आणि थोडे बटाटे नव्हते, मी 5 किलोचे वापस एकदाच करत होते. मला जास्त टाईम लागून गेला त्यासाठी. मग ते एक बेसिनमधले आले भांडे घासून घेतले, कारण की एक पण माझ्याकडे राहिलं नव्हतं काही बनवायला आणि कंटाळा चालू होता मला चांगला. आणि मला असं वाटलं होतं नाही का मी लवकर उरकून घेईल, पण मी जेवढं ट्राय केलं होतं त्याच्यापेक्षा जास्तच टाईम लागला होता मला करायला. आणि प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते, तसे मी पण जास्त काही ठेवलं नाही त्यांना. पाण्यामध्ये काही तुरटी वगैरे टाकून त्यांना रात्रभर पाण्यात भिजत घालता. प्रत्येकाची परिस्थिती म्हणजे याच्यानुसार ते वेगवेगळ्या पद्धतीनुसार बनवत असतात. तसं मी पण हलक्या फुलक्या पद्धतीने आपलं करून घेतलं. एकदाच व्हिडिओ बघितला यूट्यूबला आणि त्याच्यानुसार रेसिपी तयार करून घेतली. आणि मॅगी खाऊन नंतर ना मग दीदीचा कॉल आला मला. त्याच्यासोबत बोलता बोलता मी सगळे पापड एकदम उलटे केले आणि संध्याकाळपर्यंत ते सगळे सुकलेले होते. आणि आता बटाट्याचे चिप्स सगळे मी सुकून वाळून झाल्यानंतर ना संध्याकाळचा आमच्याकडे असं मस्त पाऊस येईल असा सारखा मौसम झाला होता. तोच व्ह्यू दाखवत मी तुम्हाला. आणि तेच थोडा वेळ गॅलरीत उभं राहून मी आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे आजच्या दिवसाचा एंड करते. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि काही म्हणजे बॉन्डिंग झाली तर मला कळलं ना माझ्याकडून काय चुकतं आहे काय नाही. तुम्ही कॉमेंट करायला अजिबात विसरू नका की हे राहिलं आहे ते राहिलं आहे म्हणून. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.